माझं राखींचं शॉप असल्यामुळे आमची रक्षाबंधन कधीच वेळेवर होत नाही. तर आज आमची आत्या आली होती आणि भरपूर सारी शॉपिंग करून घेतली. एकीकडे मी पुरींसाठी पीठ मळून घेतले आणि मला सिमरन आणि आत्याने जेवण बनवण्यासाठी मदत केली. पण लगेचच आम्ही चौघी बहिणी रेडी झालो आणि एकीकडे आत्याने ओवाळायला स्टार्ट केलेलं. आधी पप्पांना ओवाळून घेतलं, मग काकांना ओवाळलं, असं करत सगळ्यांना ओवाळून घेतलं. आणि त्यानंतर मग आमच्या ताईने, मोठ्या ताईने सर्वांना ओवाळायला स्टार्ट केलं. मग तिथून आम्ही सर्वांना, आमच्या भावंडांना ओवाळलं. खरंच हे भावा बहिणीचं नातं खूप अतूट असतं आणि ही फिलिंग अनुभवायला खरंच नशीब लागतं, नाही का. लगेचच आमच्या भावांना गिफ्ट खोलायची तर इतकी घाई झाली होती का फटाफट गिफ्ट खोलून मोकळे. त्यांची गाडी तर मात्र खुश होती. लगेच काकूला सुद्धा एकीकडे आत्याने खूप सुंदर असा वॉच गिफ्ट केला होता. ही सगळी आमच्या आत्याची कृपा बरं का. आणि त्यानंतर यशचा केक कटिंग करून घेतला आणि बघतो तो काय रात्रीचे 12 वाजलेले. मग पटापट जेवणं करून घेतली. ते 2 वाजता माझ्या भाऊने आईस्क्रीम कट केली आणि आमच्या गप्पा टप्पा सुरू. तर असा होता माझा आजचा दिवस.